केले त्या सर्व महापुरुषाला या ठिकाणी अभिवादन करतो। जागतिक कीर्तीचे थोर विचारवंत मराठी अक्षराचा निर्माता साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त नांदेड नगरीमध्ये आरक्षण उपवर्गीकरणाची अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाची हे इशारा परिषद आहे। बंधूंनो, गेल्या 30 वर्षाच्या कालावधीमध्ये ओठावर मिशी दाढी येण्याच्या पूर्वीपासून महाराष्ट्रामधल्या विचारवंताला आमदार मंत्र्याला आरक्षण काय आहे हे माहिती नव्हतं। तेव्हापासून आम्ही आरक्षणाबद्दल माहिती देतो आणि आज या आरक्षणाची माहिती महाराष्ट्रामधल्या झोपडीमध्ये पोहोचलेली आहे। आणि म्हणून जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी मातंग समाजाचे आरक्षण उपवर्गीकरण झालं पाहिजे म्हणून लाखाच्या शक्तीने या ठिकाणी मोर्चे होतात। याचं कारण हे 30 वर्षाची कमाई आहे भावानो। पडीक जमिनीला मशागत करून सोल्यानंतर आता कुठं पीक यायला लागलं, परंतु या ठिकाणी मालकाची काही मर्जी लागणारे नौकर आपल्याकडे उपलब्ध आहेत। मालकाच्या मर्जीनुसार मोर्चे काढणारे आपल्याकडे काय पुढारी आहेत, मालकाला खुश करणारे आपल्याकडे काय पुढारी आहेत। सरकारच्या विरोधामध्ये मोर्चा काढायचा आणि सरकारच्या विरोधात एकही नारा देऊ द्यायचं नाही। हे कसला मोर्चा? असा मोर्चा असते काय? अरे मोर्चा म्हणजे सरकारच्या विरोधामध्ये आग असते, आग। ज्या सरकारनं आपल्या मागण्या पूर्ण केलेल्या नाहीत, अशा सरकारच्या विरोधात पायातला जोडा हातात घेऊन प्रश्न करण्याची हिंमत पाहिजे। तोच माणूस सरकारच्या विरोधामध्ये बंड करू शकतो। जे जंतर मंतरवर झालं, जे 30 वर्षापासून हातामध्ये जोडा घेऊन आम्ही अनेक वेळा सरकारला प्रश्न केलेला आहे भावांनो। आणि म्हणून आम्हाला सरकारची मर्जी राखून मोर्चा काढायचा येत नाही। आम्ही सरकारला रस्त्यावर उभं करून गाडी आणून जाब विचारण्यापैकी लोकस्वराज्य आंदोलन आहे। आम्हाला सरकारकडून कुठली भेट नको, सरकारकडून कोणत्या आमदारकीचं गिफ्ट नको, सरकारकडून आम्हाला कोणत्या महामंडळाचं गिफ्ट नको, सरकारकडून आम्हाला कोणत्या कशाचंच गिफ्ट नको। आम्हाला फक्त अनुसूचित जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे एवढी अपेक्षा करतो। थांबतो। जय लहुजी, जय भीम, जय अण्णा।